नमस्कार, एसबी लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहे एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये। या एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते। याच आंब्यांना पॅकिंगसाठी लागणारे जे लाकडी बॉक्स आहेत, या लाकडी बॉक्स मोठ्या प्रमाणात या एपीएमसी मार्केट मधील फुटपाथवरच या व्यापाऱ्यांनी ठेवलेले आहेत। आंबा पॅकिंग करण्यासाठी लागणारे जे गवत आहे, या गवताच्या मोठ्या मोठ्या पेंड्या सुद्धा अशाच पद्धतीने निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आलेल्या आहेत। यामुळे संपूर्ण रस्त्यातील अर्धा रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊन मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढलेला आहे। 17 नोव्हेंबर 22 रोजी मागील 17 नोव्हेंबर 2022 साली मोठ्या प्रमाणात एपीएमसी मार्केट मधील लाकडाच्या पॅकिंग गोडाऊनला आग लागलेली होती। यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याची दखल अधिकाऱ्यांनी न घेता अशा पद्धतीने गवत व लाकडी बॉक्स मोठ्या प्रमाणात फुटपाथवरच मांडून ठेवण्यात आलेले आहेत। याच लाकडी बॉक्सला जर आग लागली तर फार मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागणार आहे। एपीएमसी मार्केट यार्ड मधील अधिकारी वर्ग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। तसेच वाहतूक विभागही सध्या एपीएमसी मार्केटमध्ये शिस्त लावण्यासाठी अपयशी ठरलेला आहे। आज मोठ्या प्रमाणात एपीएमसी मार्केटमध्ये वाहनांची वर्दळ वाढलेली असून मोठं ट्रॅफिक जाम नेहमीच आपल्याला पाहावयास मिळत आहे। याकडे तातडीने लक्ष देऊन ही वाहतूक व एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ राहावा अशी मागणी जनतेमधून होत आहे। एसबी लाईव्ह साठी मी संजय पाटील, एपीएमसी मार्केट यार्ड वाशी।